पुण्यातील बुरहाणला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मदतीचा हात आहे। गंभीर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत शस्त्रक्रिया होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भातलं आश्वासन देखील दिलंय। एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना यावेळी पुण्यातील बुरहाणच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली। यावेळी कुटुंबाला शस्त्रक्रियेसाठी पुरेपूर मदत करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शब्द दिलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, एकनाथ शिंदे यांनी बुरहानला आता मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती? अंकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर शिंदे उपमुख्यमंत्री कालपासून जे आहेत ते पुणे दौऱ्यावरती होते आणि काल रात्री उशिरा पुणे विमानतळावरती बुरहानच्या कुटुंबियांनी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे। आणि बुरहान हा अतिशय लहान बालक असून त्याच्यावरती शस्त्रक्रियेसाठी जवळपास 20 ते 22 लाख रुपयांची गरज जी आहे ती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सध्या सरसावलेले पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदेचे सैनिक असणारे अक्षय ढमाले यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेची देखील या संदर्भामध्ये भेट घेतली होती आणि काल देखील विमानतळावरती जे आहे ते एकनाथ शिंदे आणि बुरहानच्या कुटुंबियांची भेट जी आहे ती त्यांनी घडवून आणलेली पाहायला मिळते। आणि याच्या माध्यमातून बुरहानवरती व्यवस्थित उपचार व्हावेत किंवा त्याला वैद्यकीय सहाय्यता मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले पाहायला मिळतात। आणि आता श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून बुरहानवरती जे आहे ती करण्यात येणार आहे। अतिशय गंभीर आजाराने हा बुरहान जो आहे तो ग्रस्त आहे आणि एकनाथ शिंदेंनी या बुरहानची भेट देखील पुणे विमानतळावरती जी आहे ती घेतलेली आहे। 5 वर्षाचा हा बुरहान निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता एकनाथ शिंदेंनी या बुरहानसाठी मदतीचा हात पुढे केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।